महाराष्ट्राची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कार्लाई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक फुलावडे यांच्यावर कोट्यावधी रुपयांची अफरातफर, देवस्थानची गाडी खासगी व राजकीय वापरासाठी वापरणे तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे आरोप करण्यात आले आहेत। इतकेच नव्हे तर व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावा पुजाऱ्यांनी केला असून याबाबत पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून यामुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कार्ला देवस्थानकडे असलेली इनोव्हा व फॉर्च्युनर गाडी वैयक्तिक व राजकीय वापरासाठी वापरली जात असल्याचे हे आरोप करण्यात आले आहेत। दरम्यान या सर्व आरोपांना ट्रस्ट अध्यक्ष दीपक फुलावडे यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे। देवस्थानच्या कारभारावर प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। जे प्रशासक समितीने ना सोनं वितळलेलं, जे माजी अध्यक्ष होते आनंतर यांच्याकडून विटा वगैरे आणल्या होत्या सोन्या चांदीच्या, त्या ट्रस्टकडे यांच्याकडेच आहे ताब्यामध्ये। त्याच्यानंतर 2017 ते 2023 ह्या कार्यकाळात जेवढं सोनं आलं यांनी चार्ज घेताना कुठल्याही प्रकारचं त्याचं मूल्यांकन केलेलं नाही। ते असंच ओतून ताब्यात घेतलं, कुणाला लिहून दिलं नाही, प्रशासक समितीला यांनी लिहून नाही दिलं आणि ह्यांनी प्रशासक समितीकडून लिहून नाही घेतलेलं। हे इथं अडचणीत आहे। त्यांनी आता देवीला दाखवतील, माझ्यानंतर ते पण वाईट देऊ शकतात, देवीला सोनं केलं, अमुक केलं, तमुक केलं, पण त्याचं मूल्यांकन कुठं केलं? त्यांनी मूल्यांकन केलंच नाही। ते सोनं खाले असं पहिल्यापासून पण सोनं खात आलेले आहेत की सोन्याची पावती भाविकांना चुकीची दिली जाते। त्याच्यावरती सोन्यासारखी दिसणारी वस्तू अशी प्रत्येक पावतीवरती लिहिलं जातं। आता तुम्ही पत्रकार, तुम्ही सांगा की तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे की सोन्यासारखी दिसणारी वस्तू म्हणजे सोनंच का? उद्या ती खोटं पण केलं जाते। ट्रस्टमध्ये अशा प्रत्येक भाविकांनी ती स्वतःची पावती चेक करा, कुणी 1 तोळा देऊ, 1 ग्रॅम देऊ, त्यांना हीच पावती दिली जाते की सोन्यासारखी वस्तू दिसणारी। व त्याच्यानंतर ते अशी ड्रॉवरमध्ये टाकतात की ती जबाबदारीने त्या पावतीला त्या बिल लावले, जे सोनाराचं बिल आहे ते लावले, 1 महिन्याने ऑडिट केले, असला कुठला प्रकार केला जात नाही। फक्त खाण्याचं साधन म्हणून एकविरा देवस्थानची ट्रस्ट पाहिली जाते। ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरायला जातो। तिथं जुने कर्मचारी बहुतेक कामाला असताना यांनी स्वच्छतेसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं की पहिले 1 महिना कॉन्ट्रॅक्ट देऊन पाहिलं, नंतर त्यांना कॅशमध्ये पगार चालू केले हाऊसकीपिंगवाले, तर त्यांना सफाई करायला लावतात। सफाई का जे पण बाउन्सर वगैरे सगळे खुर्चीवर बसलेले असतात। कोण आला दमदाटी करत तर दमदाटी कर, फक्त अध्यक्षांनी सांगून तेवढंच काम करायचं, त्यांच्या पुढं करायचं। त्या आल्यानंतर मंदिरातील माणसांना हेळसांडपणा करायची, असले सगळे प्रकार चालू आहेत। 1 वर्ष झाले मला एकविरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालेलो। 1 वर्षात मी काय केले कामाची पावती ही जे माझे म्हणजे देवीचे जे भक्त आहे, भाविक भक्त, ते येऊन बघतात। आणि आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप होत राहणार। हे सगळं काय आरोप केले ते अजून काही मला माहिती नाही आहे, पण जे काय आरोप केलेत त्याचे सगळे कागदपत्रासहित सगळ्या लोकांना मी दिला जाईल।